राधिका रडू नकोस तू. आई तू का रडते यार? अथर्वा चल बाळा आपण आज जाऊया, चॉकलेट देते मी तुला. हा चल चल चल. राधिका वेडेपणा केलास तू. तो चांगला जात होता तर जाऊ द्यायचा, अडवलं कशाला? खूप अरेरावी आहे तो. 2-4 वेळा ठेच लागली असती ना बरोबर भानावर आला असता. परत आला असता तुझ्याचकडे. राधिका मला असं वाटतं की ते दोघं मुद्दाम ठरवून बोलत होते. त्यांचा प्लॅन आधीच ठरलेला होता. तुला सगळ्यांसमोर खजील करायचं होतं त्यांना. आता ठीक आहे, जाऊ दे, झालं गेलं ते. रेवती आता नको बोलू जास्त, उगाच तिला त्रास होईल. कुणाच्या बोलण्याने काय होणार आहे नानाजी? इथे तर आपलं माणूसच आपलं नाही राहिलं. इतके दिवस मी आशा बाळगून होते, यांच्याशिवाय त्या घराला काय अर्थ आहे? मी हरले नानाजी. राधिका आधी रडणं बंद कर. हे बघ तू रडलीस तर त्यांना आनंद होईल. अशी खचून जाऊ नकोस तू. नाही रेवती, मी खचले नाहीये, पण दुःख तर होणारच. पण आता मी ठरवलंय, जोवर हे मला मानानं नेत नाहीत ना तोवर मी तिथं जाणार. चालेल ना नानाजी? न चालायला झालंय काय? राहा ना, राहा. हो चालणारच आहे, इथंच राहणार आहे ती. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, त्या लोकांनी कुटील पद्धतीने तुला संकटात टाकलं आणि आमच्याच घरातल्या लोकांनी त्याच्या वागण्याला खतपाणी घातलं. आणि बघ राधिके, तू काही उपरी नाहीस आणि मी तुला सांगतो, लवकरच तू तुझ्या घरी जाशील. मलाही खात्री आहे नानाजी, एक दिवस असं येईलच. शाबास, हिम्मत हरू नकोस. आम्ही आहोत ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.